दिनांक 12/1/2025 रोजी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन महानायक भंडारी ITI गुहागर येथे साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री प्रसाद वैद्य साहेब व तसेच श्री अमोल मोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। तर या संस्थेमध्ये अनेक प्रकारचे खेळ या निमित्त घेतले होते। त्यांचा बक्षीस समारंभाचा या कार्यक्रम झाल्यानंतर व तसेच वृक्षारोपण करण्यात आले। तर आता यापुढे तुम्हाला मी या म्हणजेच आपल्या ITI गुहागरचे घटनेविषयक व तसेच ITI गुहागरचे प्राचार्य मान्य शेटे साहेब यांच्या निमित्त हा म्हणजे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यानंतर मयेकर सर हे आपल्या या राष्ट्रीय युवा दिन निमित्त आपल्याला युवा दिनानिमित्त काही म्हणजे काही थोडक्यात आपली माहिती देत आहेत। व त्यानंतर प्रसाद वैद्य साहेब आणि त्याच्यानंतर मोरे अमोल मोरे यांचे भाषण या कार्यक्रमानिमित्त तरी सर्व उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम यांचे विचार ऐकावे व तसेच चला उठा जागृत व्हा आणि देशासाठी नवीन कौशल्य आत्मसात करा। अशा प्रकारे हे त्याच दरम्यान काय झाले अमेरिकेची घटना आहे। त्यांचे मित्र म्हणाले बाबा एक स्वामीजी आलेले आहेत भारतातून, त्यांची आपण भेट घेऊ। स्वामी आपल्या रूममध्ये त्या ठिकाणी जॉन रॉक गेले। तर ते म्हणजे मी एवढा होतो राष्ट्राध्यक्ष मला उभा करतो गेल्यानंतर सन्मान करतो, हा स्वामी एवढा आपल्याला काय भेटून तरी पण तरी पुढे जाऊन बाबा चला जाऊ आपण। मग स्वामींना म्हणजे स्वामी मी आलो तर मग आपले स्वामी म्हणजे कसं विचार तत्वज्ञानी महाज्ञानी त्यांच्याकडून प्रेरणा घेतलेले सगळे युवक आज आहेत। तर बाबा तुझं काय म्हणणं सांग। मग त्या मित्रांनी त्यांनी सांगितलं बाबा असं मला आहे, मला असं सांगितलं डॉक्टर ठीक आहे। स्वामींना ऐकून गेलं, स्वामींना काय त्यांच्या पद्धतीने काय तत्वज्ञान दिलं त्यांना प्रेरणा दिली, मोटिवेशन दिलं। शेवटी सांगितलं बाबा तू काय तुम्ही जे काय करताय त्यातला काही दान धर्म समाजकारणासाठी समाज उपयोगी करा, एवढं बस। एवढं त्यांनी मनात घेतलं आणि हळूहळू त्यांनी काही संस्था केल्या, मेडिसिन बाबतीत असतील, समाज उपयोगी संस्था असतील, काही फाउंडेशन तयार केले। आणि त्यामध्ये एवढा ती व्यक्ती थोडी व्यस्त झाले की त्यांचा तो आजार पुढच्या कळून गेला आणि ते जवळजवळ 98 वर्ष झाले। फक्त काय आहे ही जी उद्योजकता प्रेरणा म्हणतोय ही प्रेरणा कोणामुळे मिळाली तर स्वामी विवेकानंदांना मिळाली। असे हे स्वामी विवेकानंद त्यांचा आज जयंती आहे आणि आपण त्यासाठी काय केलेलं आहे आज कार्यक्रम ठेवलेला आहे। तर या कार्यक्रमाची तसवय करताना आपले जे साहेब मोरे साहेब आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। त्यानंतर स्वरगंगा मार्गदर्शन आम्ही मोरे साहेब प्रशिक्षणाचा पूर्ण गौरव होईल। स्वच्छता अभियान आपण ऑलरेडी घेतलेलंच आहे, संस्थेमध्ये 8 दिवस स्वच्छता अभियान चालू होता। जबरदस्त किस्सा तुम्ही सांगितलं आणि मी पण ऐकलेला आहे। त्या किस्स्यामुळे त्या जे उद्योजक होते त्यांनी पूर्ण आपली जी संपत्ती होती ती दान केली मिळाली, त्यामुळे ते शक्य झालं असं मला वाटतं। मी
वैद्य सरांना इथे आमंत्रित करतो, त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. नमस्कार. माझे सर्व विद्यार्थी मित्र उपस्थित. किती लोकांना आज माहिती आहे स्वामी विवेकानंदांची जयंती आहे, पण आज युवा दिन साजरा केला जातो. हा कधीपासून साजरा केला जातो मला थोडंसं इंटरॅक्टिव्ह बोलायला आवडतं, त्याच्यामुळे तुमचा सगळ्यांचा सहभाग असतो. कोणी डिक्लेअर केला? 1984 मध्ये भारत सरकारने हा डिक्लेअर केला आणि 1985 पासून हा भारताकरता नॅशनल युथ डे राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो 12 जानेवारी. ऍक्च्युली इंटरनॅशनल युथ डे काय आहे? 12 ऑगस्ट. पण तरी देखील भारताने स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त त्याला अभिवादन करण्याकरता हा निर्णय घेतलेला आहे. खूप मोठा निर्णय आहे. स्वामी विवेकानंद किती मोठे होते विचार करा. आज स्वामी विवेकानंद मोठे आहेत, मोठे होते, मोठे राहणार आहेत. वयाच्या फक्त 38व्या वर्षी 39व्या वर्षी ते गेले. 1863 साली जन्माला आले आणि 1902 ते 1903 साली ते गेले. इतक्या कमी वयात त्यांनी केलेली कामगिरी आहे की ज्यामुळे आज त्यांच्या कामगिरीला म्हणजे मूर्त स्वरूप देण्याकरता भारत सरकारने नॅशनल युथ डे म्हणून हा डिक्लेअर केला. त्याचं सगळ्यात मोठं ब्रीदवाक्य काय होतं ते सगळ्यांना सांगेल. उत्कृष्ट जागृत म्हणजे उठा जागेवर. उठा जागेवर नुसतंच नाहीये तर त्याच्या पुढे की तुम्ही कुठलंही ध्येय पाळा आणि त्या ध्येयाची पूर्तता होईपर्यंत थांबू नका. सगळ्यात महत्वाचं त्याचं ब्रीदवाक्य हे आहे. तुम्हाला आज मी तुमच्याकडे अपेक्षा करतो डॉक्टर श्रीराम गीत यांचं आहे. आता मी तुम्हाला असं म्हणतो किती लोकांना हे ऐकून खरोखरच वाईट वाटलं की खरोखर आपण कुठे चाललोय. आज विचार करा भारतातली किती पिढी युवा आहे आणि आज ती युवा पिढी पुढे काय करणार आहे. त्याच्यात ते म्हणतात तरुणांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याकरता प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि ते प्रोत्साहन देण्याचंच मी कार्य करतोय असं त्याचं म्हणणं होतं. आणि आता हे त्या ध्येय जे काय असेल ते तुमच्या मनात जे असेल ते पोचायला काय लागेल ते काय म्हणतात तोपर्यंत थांबू नका. म्हणजे चिकाटी आणि आत्मविश्वास की मला तिथपर्यंत जायचंय, मी मध्ये थांबणार नाहीये. मी मध्ये थांबलो तर मी ध्येय पूर्ण अचीव करू शकणार नाहीये. त्याच्यामुळे त्या ध्येयाबद्दल दुसरं तुम्ही एका विचारावरती विश्वास ठेवा. एकही असं नाही. तुम्ही तुमच्या आई वडिलांनी तुमच्याकरता केलेल्या पैशाचं पुरेपूर आपण देतोय का? आपण ह्या जगतात जन्म घेतला हा कशा करता घेतला? त्याचं पुढे काही होणार आहे का? दुसरं तुम्ही स्वतःवरती विश्वास. दुसरं शक्ती हे जीवन आहे, दुर्बलता म्हणजे मृत्यू. जे सरांनी सांगितलं तो माणूस इतक्या टोकाला पोहोचला असता त्यांना जे यांनी स्वामी विवेकानंदांनी जे उचितावस्था दिली त्याचं कारण त्याच्यातनं म्हणजे त्यांचे ध्येय होतं की आपण सगळ्या जगताला सगळ्या जगताला आपण बरोबर घेऊन जायचं. त्यामुळे शिकागोमध्ये ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणतात. त्यावेळेला लोकांना एकदम असं झालं ब्रदर्स अँड सिस्टर्स. भारतीय एक तत्ववेत्ता शिकागोमध्ये जाऊन ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणतो. म्हणजे त्या माणसाची काय बुद्धिमत्ता असेल त्याने ब्रदर्स अँड सिस्टर्स काय म्हणतो? ऑल रेसिडेंट्स ऑफ शिकागो असं काय म्हणतो? ऑल डिजिटली सिटिंग ऑन द डायस असं काय म्हणतो? कारण त्या प्रत्येक विश्वबंधुत्व का ह्या सगळ्याला बेसिकली
हे सगळं कधी होऊ शकतं, ज्याला प्रत्येक युवा आपण आपल्याशी संबंधित असणारा प्रत्येक युवा किंवा प्रत्येक माणसाला जे मी सांगतो ते चांगलंच सांगणार आहे. मी कुठेतरी काहीतरी चुकीचं का नाही तुम्ही येऊ शकत? आपल्याकडे आपल्या शिक्षण व्यवस्थेत असा मार्ग पण आहे. ITI झाल्यानंतर तुम्हाला डिप्लोमा ऍडमिशन मिळते. डिप्लोमा झाल्यानंतर तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन जरी पहिले 10वी असलं 11वी झाले नसलं तरी डिप्लोमा झाल्यानंतर तुम्हाला डिग्रीला ऍडमिशन मिळते सेकंड इयरला. आज मी महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा मॅनेजमेंट कमिटीवरचा एकमेव इंडस्ट्री मधला आहे. मी अभिमानाने सांगतो महर्षी परशुराम कॉलेजमध्ये सेकंड इयर ऍडमिशन्स इतक्या चांगल्या होतात. फर्स्ट इयरला तुम्ही प्रत्येकाने उठून एक शपथ घ्यावी की खरोखर आजपासून मला काहीतरी मी स्वतःचा काहीतरी खरोखर मनापासून विचार करणार. इच्छा आहे सगळ्यांची? तयारी आहे? या एकच वाक्य म्हणणार आहे, फक्त प्रत्येकाने खरोखर कॉन्सन्ट्रेशन मध्ये म्हणावं अशी इच्छा आहे. आज राष्ट्रीय युवा दिनी मी शपथ घेतो की मी माझ्या कुटुंबाकरता आणि देशाकरता जे योग्य करता येईल तेच करीन आणि माझ्या ध्येयाकरता प्रेरित होईल आणि ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही. थँक्यू. धन्यवाद वैद्य सर. भरपूरच चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आणि पुढील युवा पिढीला त्यांचं फुलर समजावून सांगितल्याबद्दल. आणि सरांनी सांगितलं की आत्मविश्वास स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट आहे. तरुणपणामध्ये होती, कदाचित 20-21 वर्षामध्ये असतील आणि ते एका जंगलामधून सरांनी सांगितलं आत्मविश्वास पाहिजे, न्याया म्हणून तुमच्याकडे पाहिजे. त्याच्यावर त्यांचं एक उदाहरण देतो की ते एका जंगलामध्ये जात होते आणि समोरून वाघ टायगर, आणि आपल्याला माहिती आहे जर आपण टायगर वाघ आला तर आपण आपलं काय होतं. पण स्वामी विवेकानंद अजिबात घाबरले नाही. समोर वाघ आहे, स्वामी विवेकानंद स्वतः एकटे उभे आहेत. याच्यावरून कळतं की त्यांच्याकडे किती सेल्फ कॉन्फिडन्स होता, किती आत्मविश्वास होता की त्या समोर वाघ असताना पण ते घाबरले नाही. आपण एवढ्या छोट्या गोष्टींना घाबरतो आयुष्यामध्ये की थोडं वेळ झालं की आपल्याला असं वाटतं की आपलं काही झालं, मोठाच प्रॉब्लेम झाला. म्हणजे जिथपर्यंत तुमच्याकडे सेल्फ स्वामी विवेकानंदांकडून शिकण्यासारखं आहे की त्यांच्याकडे किती स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स होता, किती स्वतःकडे आत्मविश्वास होता. आणि आत्मविश्वासाशिवाय तुमच्याकडे कोणत्याही सक्सेस नाही. म्हणजे त्याचं सक्सेस किंवा यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला आत्मविश्वासाची भरपूर गरज. विनंती करतो की त्यांनी उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमामध्ये आपलं मनोगत, आपलं विचार प्रकट करावे. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मार्गदर्शक पासून वैद्य मेडिकल साहेब, सांगली सर, आज महिन्यात खासगी औद्योगिक प्रशिक्षणाला आहे. मला शिक्षण समारंभासाठी बोलत असतात त्याबद्दल मी सर्व लोकांना धन्यवाद देतो की माझी प्रशिक्षणार्थी यशस्वी उद्योजक म्हणून मला काय बोलत असताना मी एक औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही माझी संस्था आहे. तिथे घडणारा जो प्रशिक्षण आहे तो माझ्यासारखा झाला होता. आणि आज माझा ही जागा गेली 22 वर्षाचा माझा घडता प्रवास आहे. या घडत्या प्रवासामध्ये मी जो घडलो तसा कोणतरी माझ्यासारखा घडावा ही माझी खूप इच्छा असते. जेव्हा मला माझ्याकडे दोन कामाला येतो, नवीन मुलं येतो, तेव्हा वेळोवेळी मी मार्गदर्शन करत असतो. मी काय केलं, मी माझ्या औद्योगिक क्षेत्रात शहरासाठी काय केलं. आज राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आपल्याला काही ॲडव्हर्टाईज आहे त्यानिमित्त मला बोलतो धन्यवाद. आणि खरं सांगायचं म्हणजे दुसऱ्या बँकला आयडिया मी होतो जाधव सर आम्हाला मी एक गुरुस्थानी जाधव सर त्या म्हणजे माझ्या व्यवसायाची श्री गणेशा झाला
ते माझं विविध आयडिया आहे. आपली वाटर आयडिया पण आम्ही विविधला होतो. ही प्रशस्ती इमारत छान नव्हती. अक्षरशः श्रीराम सारव आम्हाला तिथे खालचे बेस तयार करावा लागायचा. तुम्हाला लागी चांगले आहे, मशिनरी चांगली आहे. असं एकदा असतं. जाधव सर मला काय माहिती आपले जाधव सर म्हणाले त्यावेळेला आमचं हे होतं खूप होता करायला. तो म्हणाले तू इथे ऍडमिशन का घेतलंस? मला वाटत नाही पुढे तुझं करिअर हा शब्द कसं कारण घरची परिस्थिती व्यवस्थित होती. पण एक मला त्याची आवड होती. थोडं काय झालं डिग्री वगैरे 11वी शिक्षण झालं. मला माहिती आहे आता थोडं 10वी झाल्यानंतर मुलं बाहेर पडल्यानंतर एक कॉलेजचं लाईफ म्हणजे त्याला समजतं आपण कुठल्यातरी वेगळ्या विषयावर आल्यासारखं असं झालं. एकदा थोडा मित्र परिवार भेटला तर 12वीचा विषय 12वी शिक्षण माझं फेल गेला आणि त्यातूनच मला हे करावं की मला ITI करायचं आहे. तुम्ही विविध ITI गेले आता सर्वांना खूप मार्ग लागला. नंतर त्या काळात तिथून बाहेर पडलो मी हा तुम्हाला माझा प्रवास सांगतोय. मला भाषण करणे हा माझा बिल्डर आहे. माझ्या हातात एखादा होल्डर असेल तुम्ही नसेल बिल्डिंग याच्यात आहे त्याच्यामुळे समजून घ्या. तर त्यांनी मला पुढे मार्गदर्शन केलं. ITI झाल्यानंतर बारावीचा पेपर तो पूर्ण केल्यानंतर मग वाजता ऍडमिशन घेतलं. 1.5 वर्ष मी बाहेर पडायचो. घरी वडील थोडे स्ट्रिक्ट होते. घरी झोपला असं मी पडवायचे की काय तुझं पुढे काय पुढे तुझं करिअर कसं होणार. ते वडिलांचं मी आम्हाला आजोबा असायचे आमच्या आजोबांचं पण असेल की काय पुढे व्हायला पाहिजे. मग अक्षरशः तिथे मेंटेन होतं आपल्या तिथे उभं राहायचो. तिथे भरती असायची नुकताच घरी जॉब केलं नाही आणि नुकतंच उभं राहायचो. तिथे तासाला 2-2.5 वाजेपर्यंत बोलवायचं नाही. वडापावून तिथे उभा असायचो. त्यात भावाचा कॉन्ट्रॅक्टरचा जो काम मॅनेजर होता वारा कंपनीमध्ये त्याच्यावरचे मार्गदर्शनाचे अजित साळवी त्यांनी एक आपली हे ॲक्सिडेंट आहे ते बाहेर डिसिप्लिनचं ऑफिस बँक आहे ते वडील तलाठीमध्ये सुरुवातीला ते तयार नव्हते की आपल्या मराठी माणसामध्ये एक मानसिकता असते की तुमची नोकरी तुम्ही 8 तास ड्युटी गेला की तुम्ही रिलॅक्स होता असं ते तसं त्यांची मानसिकता होती की आम्ही तू एवढ्या एकदा जास्त काही पडू नको त्या व्यवसाय केला तरी पण नाही थोडं लोक विचारते मग मुंबईला गेलो तेव्हा अंदाजासारखं कंडिशन होते. आता वेगळं सुद्धा एक बिल्डिंग मशीन तुम्हाला जे वर्कशॉपला लागेल ते सगळं मिळते वेगळं सुद्धा मग मशिनरी आणण्याची सोय खर्च प्रवास होता मला. मी उद्योग कसा झालो कधी कधी मी पण विचारतो की मी ह्या गोष्टी तुम्हाला का सांगाव्या. आज तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत पण तुम्हाला त्यातून प्रवास करणे गरजेचं आहे. खर्च एवढा होता एक लाखाचं लोन होतं माझ्याकडे. 1 लाखाचं लोन होतं. 6.5 वॉट म्हणजे काही आधी पुस्तक आहे की 6.5 वॉट म्हणजे त्याचं व्हॅल्यू होतं आणि धंदा होता. धंदा म्हणजे एखादा आला पण 20-30 रुपयाची गव्हाणी व्हायची हळूहळू वाढ करतात अक्षरशः माझं निघालं आणि पण एखादा चांगला सुद्धा आपल्याला एखादा व्यक्ती बघितला मला काम बोलायचा हा बोलून बँकेचा माणूस आला आता काही गरज नाही. अशा याच्यातच थोडे हे करत गेलो प्रगती होत गेली. थोडी कामं करायला लागलो असं एक असताना माझं एवढी वर्कशॉप टाकायचे काही असं काही लागलं तर आम्ही यांना करायचो थोडं सपोर्ट करायचं. ऑक्सिजन सिलेंडर मला ते स्वतः सांगायचं की तू घेऊन तुझी हे कर असं